पैसे वाटण्याचा हा सरकारचा शेवटचा प्रयत्न, मूल्यमापन न करता मांडला अर्थसंकल्प. जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा. नवीन योजनांसाठी पैसा कुठून आणणार? निवडणुकासमोर येऊन अर्थसंकल्प सादर केला. एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा. अजित पवार गटाचा मंत्री भाजपत जाणार. शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याच्या दाव्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ. थापांचा नव्हे, मायबापांचा अर्थसंकल्प. अन्नपूर्णा योजनेमुळे विरोधक गॅसवर. शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचा विरोधकांवर पलटवार. बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल. प्रमुख पालख्यांची दिंड्यांना प्रत्येक 20,000चा निधी. अजित पवारांचा अर्थसंकल्पातून तरतूद. सरसकट पीक कर्ज माफीसाठी बीडमधील शेतकरी आक्रमक. किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. शेतकऱ्यांसाठी अजित पवारांनी तिजोरी उघडली. सौर पंप, वीज बिल माफ, 1 रुपयात विम्यासह अनेक महत्त्वाच्या घोषणा. अविनाश पाठक यांनी जिल्हाधिकारी पदाचा कारभार स्वीकारला. दीपा मुधोळ यांनी पाठक यांच्याकडे सोपविला पदभार. दुधाला 5 रुपये अनुदान देऊन प्रश्न सुटणार नाही. 10 रुपये कायमस्वरूपी अनुदान द्या. किसान सभेच्या अजित नवलेंची मागणी. तुफानों में संभलना जानते हैं. अजित पवारांची विधानसभेत शेरो शायरी. नेमका रोग कोणाकडे? हिंगोलीत उभारले जाणार रेल्वेचे कार्गो टर्मिनल. 70 कोटींचा खर्च अपेक्षित. शेतीमालाच्या वाहतुकीमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार. पंकजा मुंडे यांच्या मागणीला यश. मध्य प्रदेश धर्तीवर महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना सरकारने केली लागू. कुस्ती क्षेत्रातील धक्कादायक घटना. कुमार महाराष्ट्र केसरी सूरज निकमची आत्महत्या. खानापूर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. 2 कारच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. गुजरातच्या ठेकेदारांना पैसे मिळावेत म्हणून जे उभारले ते मोदींच्या 3ऱ्या कालखंडात कोसळते. ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका. पुंडलिक खांडेंना घेतले ताब्यात. शिवसेना उपजिल्हाप्रमुख मारहाण प्रकरणी कारवाई. बीडमधील कथित ऑडिओ प्रकरणी चर्चेत. आमदारकी संपताच शिंदेंचा शिलेदार ठाकरेंच्या भेटीला. घरवापसीची चर्चा. ठाकरेंचा पक्षात घेण्यास स्पष्ट नकार. रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी. गोरखपूर यशवंतपूरसह अनेक गाड्या रद्द. भारत दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये पावसाची 46% शक्यता. आज सामना न झाल्यास राखीव दिवशी होईल. पाऊस पडलाच तर ट्रॉफी शेअर होईल. अमरनाथ यात्रा सुरू. बालटाल पहलगाम कॅम्पमधून भाविकांचा गट निघाला. शिवलिंग दर्शनासाठी आज 4,603 जण चढणार.